ब्रॉट यू बाय इंडिपेंडेंस। कण कण में स्वाद, कण कण में भारत। हा व्हिडिओ आहे 15 ऑगस्टचा। नागपुरातील तहसील पोलीस स्टेशनच्या आवारातील हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय। महिला आणि पोलीस कर्मचारी छोरा गंगा किनारे वाला या गाण्यावर थिरकताना या व्हिडिओमध्ये आपल्याला दिसतात। 16 ऑगस्टच्या दिवशी सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल झाला आणि लोकांनी या व्हिडिओवर प्रतिक्रिया द्यायला सुरुवात केली। काहींनी ऑन ड्युटी पोलीस अधिकारी असा डान्स कसा करू शकतात असं म्हटलं, तर काहींनी 15 ऑगस्टच्या दिवशी याच गाण्यावर डान्स का असं देखील म्हटलं। काहींनी पोलिसांची बाजू लावून धरत त्यांना देखील कधीतरी टेन्शनमुक्त राहण्याचा अधिकार आहे, ते देखील माणूस आहे असं म्हटलं। आता हे सगळं जरी असलं तरी एक प्रश्न इथे सतत उपस्थित होतोय, तो म्हणजे ऑन ड्युटी पोलीस अधिकारी किंवा वर्दीत असलेले अधिकारी अशा प्रकारचा डान्स करू शकतात का? यावर काही नियम आहेत का? असतील तर ते कुठले आहेत याबद्दलच थोडं जाणून घेणार आहोत। नागपुरातील ज्या तहसील पोलीस स्टेशनचा हा व्हिडिओ आहे, जिथून हा व्हिडिओ व्हायरल झाला, तिथल्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांशी जेव्हा आम्ही बोललो त्यावर यांनी काय स्पष्टीकरण दिलं, त्यावर ते काय म्हणाले हे सुद्धा आधी पाहूयात। नागपूर तहसील पोलीस स्टेशनचे जे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आहेत ते यावर असं म्हटले की पोलीस स्टेशन आमचं घर आहे, आम्ही घरात कमी पोलीस स्टेशनमध्ये जास्त असतो, त्यामुळे त्यावेळी पोलीस कर्मचारी व्यक्त झाले। आमच्या एका पोलीस कर्मचाऱ्याला गायनाची आवड होती, त्यावेळी त्यांनी ते गाणं गायलं, त्या गाण्यावर पोलीस कर्मचाऱ्यांनी डान्स केला, यात आक्षेप घेण्यासारखं काही नाहीये। ती सुद्धा माणसंच आहेत, वर्दीत डान्स करू नये असा कुठला नियम, स्पेसिफिक नियम नाहीये। पोलीस स्टेशनच्या आवारामध्ये तो डान्स करण्यात आला होता, देशभक्तीपर गीत आधी लावण्यात आलं होतं, पण नेमकं या गाण्यावरचा डान्स व्हायरल करण्यात आला। ही सगळी प्रतिक्रिया होती जिथल्या तहसील पोलीस स्टेशनचा हा जो व्हिडिओ होता, हा व्हिडिओ व्हायरल झाला होता, तिथल्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांशी। आता याच नियमांबद्दल आणखीन बोलण्यासाठी, आणखीन जाणून घेण्यासाठी आम्ही राजेंद्र भांबरे, जे निवृत्त सहाय्यक पोलीस आयुक्त आहेत, त्यांच्याशी बातचीत केली। त्यांनी या सगळ्यावर काय म्हटलं आहे, ते काय म्हणाले आहेत ते सुद्धा पाहूयात। यावर राजेंद्र भांबरे असं म्हणालेत की जरी ते पोलीस कर्मचारी पोलीस स्टेशनच्या आवारात नाचत होते, पण त्यांनी देशभक्तीपर गीतावर नाचणं आणि ते सुद्धा वर्दीमध्ये नाचणं आणि तेही 15 ऑगस्ट सारख्या दिवशी नाचणं हे चुकीचं आहे। तुम्ही स्वातंत्र्य दिन अशा प्रकारे साजरा करू शकत नाहीत, पोलिसांचा दरारा असलाच पाहिजे, अशा गोष्टींमुळे तो दरारा कमी होतो, त्यामुळे मला हे योग्य वाटत नाही असं स्पष्ट मत राजेंद्र भांबरे यांनी मांडलेलं आहे। आपण सुद्धा अनेक वेळा पाहिलेलं आहे, सार्वजनिक गणेशोत्सव असेल किंवा सोशल मीडियावर अनेक वेळा पोलिसांचे अशा प्रकारचे व्हिडिओ व्हायरल होत असतात, रील्स सुद्धा व्हायरल होत असतात। एकीकडे पोलीस सुद्धा माणूस आहे, त्यांना सुद्धा आवड जपण्याचा अधिकार आहे असं बोललं जात असताना, दुसरीकडे खाकी वर्दीमध्ये असताना पोलिसांनी अशा प्रकारचे जे व्हिडिओ आहेत ते व्हिडिओ शूट करू नये, अशा प्रकारे नाचू नये असं म्हटलं जातं। एकूणच तुम्हाला या सगळ्यांवर काय वाटतं? खाकी वर्दीमध्ये असताना पोलिसांनी अशा प्रकारचे व्हिडिओ पोलिसांचे शूट करणं, ते व्हायरल करणं, ते नाचणं, हे सगळं बरोबर आहे का? पोलिसांना सुद्धा माणूस म्हणून हे सगळं करण्याचा अधिकार आहे का? तुमचं या सगळ्यांवर काय मत आहे हे आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये कळवा। हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे सुद्धा कमेंट सेक्शन मध्ये सांगायला विसरू नका। धन्यवाद।